श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 40वा रामसैन्याचे समुद्रोल्लंघन. ओम श्रीराम. सेतुबंधन पूर्ण झाल्यावर सर्व वानर सेना म्हणू लागली की आता श्रीराम प्रभू व लक्ष्मण यांनी अगोदर पुढे जावे व मग त्यानंतर आम्ही सर्व वानर सेना या सेतूवरून पैलपार जाऊ. तेव्हा जांबुवंत म्हणतो की तसे करता येणार नाही, कारण श्रीराम प्रभू जर या सेतूवरून चालत गेले तर त्यांच्या पदस्पर्शाने या सेतूचाही उद्धार होऊन जाईल व तो सेतू गुप्त होईल. मग आपण सगळेजण पैलपार कसे जाणार? म्हणून सुग्रीवासहित आपण सर्वजण पुढे जाऊ व शेवटी श्रीराम प्रभू व लक्ष्मण येतील. तेव्हा हे जांबुवंताचे म्हणणे श्रीरामासहित सर्वांनाच पटले व मग सर्व वानरसेना त्या सेतूवरून पुढे चालू लागली व शेवटी श्रीराम प्रभू लक्ष्मण व बिभीषणासह निघाले आहेत. श्रीराम प्रभू हनुमंतांच्या खांद्यावर तर लक्ष्मण निळाच्या खांद्यावर बसले आहेत व सर्वजण आता त्या समुद्रावरून पलीकडे लंकेमध्ये प्रवेशले आहेत. आणि आता प्रभू श्रीरामांनी मुनी वेश टाकून देऊन लष्करी बाणा चढविला आहे आणि तिथे मग प्रत्यक्ष सागराने श्रीराम प्रभूंचे औक्षवण करून फुलांचा वर्षाव केला आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या आध्यात्मिक प्रवासातील हा महत्त्वाचा क्षण म्हणजे हे सेतुबंधन होय. आता साधकाच्या अंतरंगातील ही सर्व मंडळी विचार करतात की आता या साधनारूपी सेतूवरून सगळ्यात पुढे आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम व दिव्य मनाने म्हणजेच लक्ष्मणाने जावे व मग त्यांच्या पाऊलावर पाऊले ठेवून आपण सर्वांनी मार्गस्थ व्हावे. तेव्हा तिथे सर्वात प्रौढ व अनुभवी असलेला अहम म्हणजेच जांबुवंत म्हणतो की अरे तसे करू नका. जर का आत्मस्वरूप सद्गुरू आपल्या दिव्य मनासह या साधनारूप सेतूवरून पुढे गेले तर या साधनारूप सेतूचाही लगेच उद्धार होईल व तो लुप्त होईल. आणि जर हा साधनारूप सेतूच राहिला नाही तर आपण हा भवसागर पार कसा करणार? म्हणून म्हणतो की आपण सर्व मंडळी समग्र वानरसेना या साधनारूप सेतूवरून साधना करत करत पुढे जाऊ. आपल्या पाठीशी व भवसागर पार करूया व आत्मस्वरूप सद्गुरू आपल्या दिव्य मनासह पाठीमागून येतील. म्हणजेच आपले सद्गुरू आपल्या पाठीशी त्यांच्या कृपेसह भक्कमपणे उभे राहतील व आपल्याकडून ही दिव्य साधना करवून घेऊन आपल्याला त्या भवसागराच्या पैलपार घेऊन जातील. आणि साधकाच्या या अध्यात्म प्रवासात
साधनारूपी सेतूची आवश्यकता सद्गुरूंना नसते, ती साधकाला असते. म्हणून सेतू बांधणी व प्रवास हा साधकाने करावयाचा असतो. म्हणून साधकाने आपली साधना करत राहावे व गुरुकृपेने हा भवसागर पैलपार करावा. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये सेतुबंधन पूर्ण झाले. संपूर्ण वानर सेनेने हनुमंताच्या कौशल्य प्रकाशामध्ये आणि नळाच्या अधिपत्याखाली हा सेतुबंध पूर्ण केलेला आहे. त्यानंतर मग सगळी वानर सेना काय म्हणते की अगोदर ह्या सेतूवरून श्रीरामांनी व लक्ष्मणाने चालत जावं. आता हे एका दृष्टीने असं बरोबर असं असतं की अनुभवी मोठ्या महापुरुषांनी अगोदर पुढे चालावं आणि बाकीच्यांनी त्यांच्या मागं चालावं, बरोबर आहे. परंतु प्रत्येकच ठिकाणी ह्याची आवश्यकता नसते. मग हे तो जो जांबुवंत असतो, तो वृद्ध आणि वयस्कर असतो, तो अनुभवाने सांगतो की असं करू नका. कारण ह्या सेतुबंधनाची गरज श्रीरामांना नव्हतीच. ते तर एका बाणामध्ये सगळे समुद्र आटून रस्ता तयार करणार होते. तर या सेतुबंधनाची गरज आपल्याला होती. म्हणून अगोदर आपण जाऊ आणि जर श्रीराम अगोदर गेले तर त्यांच्या पदस्पर्शाने त्या सेतूचा उद्धार होईल आणि सेतू गुप्त होऊन जाईल. मग आपण कसं पलीकडे जाणार? म्हणून अगोदर आपण सगळेजण पुढे चालूया आणि पाठीमागून श्रीराम लक्ष्मण येतील. तेही त्यांचा पदस्पर्श लागणार नाही. मग श्रीरामांना हनुमंत खांद्यावर घेतात, लक्ष्मणाला नीळ खांद्यावर घेतो आणि ते मग पलीकडे समुद्राच्या पलीकडे जाऊन लंकेमध्ये आता प्रवेश करतात. आणि मग तिथे गेल्यावर समुद्र स्वतः येतो, श्रीरामांचं औक्षण करतो आणि मग आता श्रीरामांनी मुनिवेश, आत्तापर्यंत त्यांचा मुनिवेश आहे, कुठपासून अयोध्येतून बाहेर पडल्यापासून ते इथे लंकेत प्रवेशेपर्यंत श्रीराम लक्ष्मणांचा मुनिवेश आहे, म्हणजे साधूचा वेश आहे, भगवा वेश आहे. तो टाकून त्यांनी आता लष्करी बाणा क्षत्रिय झालेत ते. तर मग आता आपण हीच कथा साधकाच्या दृष्टीने कशी हे थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. साधकाच्या आध्यात्मिक जीवनातला हा अतिशय महत्त्वाचा क्षण आहे, खरंच महत्त्वाचा क्षण आहे. कारण इथे सेतुबंधन केले. आता सेतुबंधन म्हणजे काय आपण पाहिलं. सेतुबंधन म्हणजे सद्गुरूंनी शिष्याला अनुग्रहित केल्यानंतर शिष्य जी गुरुप्रणीत साधना आणि भक्ती करून ह्या भवसागरातून तरुण जाण्यासाठीचा जो सेतू निर्माण करतो, जो पूल निर्माण करतो, जी पायरी निर्माण करतो, जी शिडी निर्माण करतो, त्याला इथं सेतुबंधन म्हटलेलं आहे. आणि तो त्याचा इथे पूर्ण होतोय. तो आता भवसागर पार करून त्याला आता पलीकडे जायचं आहे. आणि हा सेतुबंधन पूर्ण झाल्यानंतर मग या साधकाच्या अंतरंगातील सगळी मंडळी, म्हणजे आपण पाहिले पाठीमागच प्रांत ऊर्ध्व झेप घेऊ शकत होता, परंतु ही बाकीची मंडळी म्हणजे मन, चित्त, अहम, नाडी संस्था, बुद्धी, विवेक या सगळ्यांचं आता शुद्धीकरण झाले आणि सगळ्यांनी मिळून हा सेतू बांधलेला आहे. म्हणजे भक्ती साधना या सगळ्यांनी मिळून करायची असते. मन आणि प्राण हे प्रमुख घटक असतात, यांच्या आधिपत्याखाली करायचं असतं. कारण इथे सेतू, कथेमध्ये सेतू कोणी बांधलाय? नळ. नळाला आपण काय म्हटले? मन. साधना कोण करतं? मन आणि प्राण. प्राणाला आता प्राण तर ऊर्ध्वझेप घेऊ शकतो, पण मग आता साधना कोणी करायची? मनाने. म्हणजे सगळ्यांचा प्रमुख कोण असतो? मन. मनाच्या आधिपत्याखाली सगळे करतात, पण सगळ्या घटकांनी मिळून ही साधना करायची असते. कारण मनाने एकट्याने किंवा प्राणाने एकट्याने जर प्रयत्न केला, परंतु या घटकांनी जर साधनेला मदत नाही दिली, समजा आता माझी बुद्धी म्हणाली की नाही, साधना भक्ती काही खरं नाही, देव ईश्वर काही खरं नाही, नाही करायचं, बुद्धी निर्णय देते, नाही मग सतत काहीतरी संसारातल्या गोष्टी करत राहायचं, तर मग मनाला पण अवघड पडणार ना. कारण मनाला तिकडेच वळावं लागणार. विवेक
विवेकाने जर विवेक नाही सांगितला किंवा विवेकाने नाही नाही ह्या अध्यात्म वगैरे काही खरं नसतं, आपण आपण जन्माला आलोय ना, मग मजा हौस मौस काय चैन वगैरे जीवाची करायची नाही, निघून जायचं, अशा या गोष्टी जर ह्या घटकांनी जर मनाला सहकार्य नाही केलं तर साधनासुद्धा होऊ शकत नाही. मनाच्या ताब्यात हे सगळे असतात, परंतु यांनी जर त्यांना साथच नाही दिली तर हे होऊ शकत नाही. म्हणजे सगळ्यांनी मिळून हा मार्ग अवलंबायचा असतो, हा प्रवास करायचा असतो, ही सेतू बांधणी करायची असते. म्हणजेच गुरुप्रणित साधना आणि भक्ती यात सगळं आलं. म्हणजे कर्मयोग आला, ज्ञानयोग आला, भक्तियोग आला, राजयोग आला, हठयोग, सगळ्या गोष्टी आल्या. आपल्याला आपल्या सद्गुरूंनी ज्या ज्या जशा पद्धतीने सांगितले तशा तशा पद्धतीने करणे म्हणजे सेतू बांधणी करणे ही पूर्ण झाली आहे. तर आता मग ही मंडळी काय म्हणतात की आता आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंनी आपल्याला ही साधना दिली ना, तर मग यांना आदराने असं वाटतं की त्यांनी पुढे जावं. परंतु यात सगळ्यात जो प्रौढ आणि अनुभवी असतो तो अहम असतो. कारण देहात आल्यानंतर सगळ्यात महत्त्व असतं ते अहमला. अहम सगळ्यांना घेऊन चालतो पुढे, मन प्राण सगळे त्याच्या आधिपत्याखालीच असतात. तर तो अनुभवी अहम सांगतो की असं करू नका. आत्मस्वरूप सद्गुरू आणि त्यांचं दिव्य मन जर पुढे गेलं तर हा सेतू उद्धार होईल आणि तो लुप्त होऊन जाईल. साधनाच राहणार नाही, साधनारूपी सेतूच राहणार नाही, भक्तिरूपी सेतूच राहणार नाही, तर मग आपण पलीकडे कसे जाणार. म्हणून तसं करू नका आणि आपण पुढे जाऊया. म्हणजे आपण पुढे चालत चालत राहू, सद्गुरूंनी आपल्याला दिलेली साधना भक्ती आपण करत राहू. सद्गुरू आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील. कारण गुरूंची कृपा, गुरु पाठीमागे उभं राहूनच कृपा करतो, म्हणून ते आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की या साधनारूपी भक्तिरूपी सेतूची आवश्यकता ही सद्गुरूंना नसते, ही शिष्याला असते, ही साधकाला असते. कारण सद्गुरू या सगळ्यांच्या पलीकडे परब्रह्म अवस्थेत जाऊन पोहोचलेले असतात, त्यांना साधनेची काय आवश्यकता असते. परंतु ते करत का राहतात, तर शिष्यांनी, लोकांनी, समाजाने, मानव जातीने ती त्यांची क्रिया पाहावी आणि करावं म्हणून ते करत राहतात. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीत असं सांगितले ना की जरी एखादा व्यक्ती त्या अवस्थेपर्यंत गेलाय, त्याला त्याची गरज राहिली नाही, पण तरी तो करत राहतो. कोणासाठी? लोकांसाठी. म्हणून सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरूंना याची गरज नसते, त्यांनी आपल्याला दिली, आपण करायची असते. आणि सद्गुरू आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून साधकाकडून हा प्रवास करून घेतात. अगदी पहा, आपल्याकडून साधना कोण करून घेतं? सद्गुरूंची शक्तीच आपल्याकडून साधना करून घेते. आपल्याकडून भक्ती, ज्ञानी, कर्म, भक्ती हे सगळं कोण करून घेतं? सद्गुरूच करून घेतात. म्हणून सद्गुरू आपल्या पाठीमागेपणे भक्कम उभे असतात आणि तेच साधकाकडून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सेतू बांधणी, हा भवसागर पार करून देण्याचं कार्य सद्गुरूच करत असतात. म्हणून साधकाने नेहमी आपल्या सद्गुरूंच्यावर, सद्गुरूंनी जसं सांगितले तसं करावं, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि आपली त्यांनी दिलेली साधना आणि भक्ती मोठ्या निष्ठाने, प्रेमाने, तळमळीने करावी. म्हणजे मग ते आपली ह्या सेतूची बांधणी पूर्ण करून घेतील आणि आपल्याला अलगदपणे भवसागराच्या पलीकडे नेऊन पोचवतील. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.